एकीकडे वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद सुरू आहे, तर दुसरीकडे साताऱ्यात खंड्या कुत्र्याचं समाधीचं जतन करण्यात येत आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद, तर दुसरीकडे साताऱ्यात शाहू महाराजांच्या खंड्या कुत्र्याच्या समाधीचं जतन सुरू आहे। शाहू महाराजांचा खंड्या कुत्र्यानं जीव वाचवलेला होता। शिकार दरम्यान शाहू महाराजांचा खंड्यानं जीव वाचवला होता। सातारा रायगडवर असणाऱ्या वाघ्या श्वानाच्या समाधीवरून वाद सुरू आहे। असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराजांच्या साताऱ्यातील खंड्या श्वानाच्या समाधीची चर्चा रंगू लागलेली आहे। छत्रपती शाहू महाराजांचा शिकारीच्या दरम्यान या खंड्यानं जीव वाचवलेला होता असा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गावामध्ये कोणताही कार्यक्रम असेल, यावेळी या खंड्याला नैवेद्य देखील दाखवला जात असतो। आणि या खंड्याच्या समाधीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। रायगडावर असणाऱ्या वाघ्याच्या समाधीवरून खरं तर वादंग सुरू आहे। आणि असं असलं तरी साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी असणाऱ्या एका श्वानाच्या समाधीचं चर्चा आता मात्र रंगू लागलेली आहे। ती म्हणजे खंड्या श्वान हे छत्रपती शाहू महाराजांचं श्वान होतं आणि त्यांचा प्राण वाचवल्याचं खरं तर या ठिकाणी नमूद आहे। गावामध्ये येतानाच हे लाल दगडामध्ये बांधलेलं समाधी इथं आपल्याला पाहायला मिळते आणि इथं त्या श्वानाचं इथं स्मारक असं उभं केलेलं दिसतं। गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी संगोपन केलं जातं किंवा ह्याची देखभाल या स्मारकाची केली जात असते, या समाधी स्थळाची केली जात असते। त्याचबरोबर इथे दरवर्षी नैवेद्य देखील दाखवला जात असतो। एकूणच काय तर या श्वानानं या छत्रपती शाहू महाराज जे शिवाजी महाराजांचे नातू होते, त्याचबरोबर संभाजी महाराजांचे सुपुत्र होते, त्यांचे प्राण वाचवले होते आणि त्यामुळं त्यांच्या कुठेतरी भावना या श्वानाशी जोडल्या गेलेल्या होत्या। आणि याचाच विचार करून खरं तर त्याचा मृत्यू ज्यावेळी झाला त्यावेळी या ठिकाणी त्यांचं स्मारक किंवा समाधी उभारण्यात आली। या घाटावर म्हणजे या संगम माहुली या ठिकाणी अनेक स्मारक आहेत किंवा समाधी आहेत आणि या ठिकाणी श्वानाची समाधी देखील आहे। या समाधीची देखभाल इथले गावकरी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा असतील, अर्चा असतील त्या करत असतात आणि गावामध्ये येतानाच ही समाधी आपल्याला इथं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, माहुली, सातारा। आपण बघतो एकीकडे हा जो वाद सुरू आहे त्यानंतर आता खंड्या कुत्र्याच्या समाधीचं जतन सुरू असलेलं आपल्याला दिसतंय। ही सातारामधली समाधी आहे आणि या ठिकाणी दररोज या खंड्या कुत्र्याच्या समाधीचं पूजा देखील केली जाते।